नमस्कार. खरं तर या विषयावर बोलायचं की नाही हा प्रश्न माझ्या मनामध्ये होता. बोलायचं नाही असं ठरवत होतो, पण न राहून शेवटी बोलावं लागतंय. कारण यावर कोणी बोलायला तयार नाहीये. का बोलत नाहीत हा प्रश्नही मनात आहे. मी का बोलायचं नाही ठरवलं होतं ते पण सांगतो. कारण मी व्यक्त झालो, अॅनलायझर व्यक्त झालं, तर त्यावर पक्षपातीपणाचा आरोप होऊ शकला असता. त्यामुळं या विषयात आपण बोलायचं नाही असं ठरवत असतानाच जेव्हा कुणीच बोलत नाही, म्हणजे अगदी फक्त साम टीव्ही सारखी वाहिनी यावरती बातमी करते आणि बाकीच्या कुणाला यावरती लक्ष घालावं वाटत नाही. प्रिंट माध्यमाला तर अक्षरशः तोंड बंद करून बसावं वाटतंय. म्हणून ठरवलं आपण बोलायचं. याची पूर्ण कल्पना आहे की यानंतर थ्रेटनिंगचे कॉल्स सुरू होतील, यानंतर शिव्या घालणं सुरू होईल, कदाचित कमेंट्सही तशा स्वरूपाच्या सुरू होतील. पण तरीही ठरवलंय बोलायचं. या व्हिडिओचं शीर्षकच मी अपना सपना असं दिलंय. असं प्रत्येकाचा एक सपना असतो. तसा परळीमधल्या नेत्यांचा सपना सपनाला नाचवणं आहे का हा प्रश्न पडतो. हरियाणातली ही डान्सर वारंवार परळीत येऊन नृत्य करून जाते. आताही ती परळीत आली आणि तिनं परळीत दिवाळी मिलनाच्या वेळेला आपल्या नृत्याचा बॉम्ब फोडला. कुठे सुरसुरी वाजली, कुठे बॉम्ब फुटला, तर कुठे उंच उंच रॉकेट आकाशात उडालं. कोण कोणाला कुठे नाचवावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोण कुठे नाचावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. या नाचण्याबद्दल आणि नाचविण्याबद्दल आक्षेप वाटायचं काहीच कारण नाही. याआधी जेव्हा या डान्सर महोदया परळीत नाचल्या तेव्हा गोंधळ झाला होता. अगदी दगडफेक, माफ करा, लाठीचार्ज पर्यंत प्रकरण गेलं होतं. पुन्हा या सपना महोदया परळीकरांचा सपना पूर्ण करण्यासाठी दिवाळीच्या निमित्ताने आल्या आणि त्या पुन्हा आपले ठुमके लावून गेल्या. सपनाचे ठुमके बघायला सगळ्यांनाच आवडतं. तुम्हालाही ते आवडत असणार. नाचली म्हणून बिघडलं कुठे असाही प्रश्न तुम्हाला पडलेला असणार. असो, राजकारण्यांनी बायांना नाचवावं की बायांना नाचवावं यावर आता चर्चाच करायला नको आहे. खरं तर याच परळीतल्या एका मुलीसोबत राज्यातल्या एका मंत्र्यांनी काय केलं होतं आणि त्या बिचारीला जीव द्यावा लागला होता हे देखील सर्वश्रुत आहे. आपण त्यावर बोलू नये, कारण त्या परळीतली मुलगी वारली होती त्याच परळीमध्ये तिथल्याच मंत्र्यांवरती आक्षेप घेणाऱ्या एका महिलेवरती, जी आपला हक्क मागायला आली होती, तिच्यावरती अट्रॅसिटी अंतर्गत बेकायदा शस्त्र बाळगल्या अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. हो, मी करुणा शर्मा बाबत बोलतोय. त्यावरही आपण गप्प बोलायला नको आहे. सपना नाचली म्हणूनही काही आक्षेप व्यक्त करायला नकोत, कारण हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. बाई नाचवणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक धरोहर आहे आणि त्यामुळं त्यावर माझ्यासारख्या टिनपाट पत्रकारांनी बोलावं ते काय. पण सपना नाचली त्यावेळेला महाराष्ट्रात काय काय घडत होतं. कोरोनामुळं राज्यातल्या 20,000 तरण्या ताठ्या महिलांना वैधव्य आलंय. 70,000 विवाहित पुरुषांचा मृत्यू झालाय. म्हणजे 50,000च्या आसपास वयोवृद्ध महिला विधवा झालेल्या आहेत. पण 20,000 तरण्या ताठ्या बाया विधवा झालेल्या आहेत. असू द्या, कोरोनाचं दुःख आता जरा बाजूला ठेवायला हवं. त्याच्या आधी काही दिवस, फक्त काही दिवस, 1-2 दिवस असेल, म्हणजे ही सपना नाचण्याआधी, त्याच्या आधी काही दिवस अहमदनगरच्या हॉस्पिटलला आग लागली होती आणि त्यात 10 लोकांचा जळून मृत्यू झालेला होता. आणि बीड पासून अहमदनगर शेजारचा जिल्हा आहे. बीड शहरापासून केवळ 100 किलोमीटर आणि या नृत्याच्या ठिकाणापासून 180 किलोमीटर. म्हणजे तिची झळ, म्हणजे कदाचित त्यात बीड जिल्ह्यातील काही मंडळी पण असू शकतात, त्याची झळ बसते
त्याची कल्पना इकडे येते. सीमेवरचा जिल्हा आहे. बीड जिल्ह्याला सहभागी करून घेणारा आणि बीड जिल्ह्यामध्ये घुसलेला जिल्हा अहमदनगर आहे. तिथे 10 लोकांचा मृत्यू झाला होता. याच काळामध्ये बीडमध्ये एका ड्रायव्हरनं विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. याच काळामध्ये एसटीच्या अनेक कर्मचाऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवलेली आहे. याच काळात ते आपापल्या आगाराच्या बाहेर अर्धनग्न अवस्थेत आंदोलनाला बसलेले आहेत. हाच तो काळ, हाच तो दिवाळीचा काळ. दिवाळीत ज्यांना गोडधोडाचा घास खाता आला नाही, दिवाळीत ज्यांची पांढरी कपाळं पडली आहेत, दिवाळीत ज्यांच्या घरातलं कुणीतरी गेलंय, अशा माणसांच्या वेदनेमध्ये फुंकर घालायला सोडून सपनाला नाचवत हुंकार सोडण्याचं काम परळीमध्ये घडलं. हे कुणी अन्य माणसांनी केलं असतं तर आपण समजूही शकलो असतो. एखाद्या व्यावसायिकानं, एखाद्या उद्योजकानं हा कार्यक्रम ठेवला असता तर ठीक आहे. हा तिकीट बारीचा कार्यक्रम असता तरीही आपण समजू शकलो असतो. अगदी तमाशाचा फड जरी ठेवला असता तरी आपण समजू शकलो असतो. एखाद्या संस्थेनं कार्यक्रम ठेवला असता तरीही आपण समजू शकलो असतो. हा दिवाळीच्या पहाट गाण्यांचा कार्यक्रम असता तरीही आपण समजू शकलो असतो. पण हा कार्यक्रम ठेवला राज्याच्या समाज कल्याण मंत्र्यांनी आणि त्यांनी सपनाला परत एकदा नाचवलं. या समाज कल्याण मंत्र्यांवरती वेगवेगळे आरोप आहेत. मला बोलायचं नाहीये. त्या आरोपांवरती मी चर्चा करणार नाहीये, कारण त्या आरोपांवरती चर्चा करायला गेलं किंवा असं केलं की व्यक्तिगत हेत्वारोप मोठ्या प्रमाणावर व्हायला लागतात. माझी थेट त्यांनाच विनंती आहे, कशा करता हा उद्योग केला असेल, कशासाठी केला असेल, कोण असतो सल्लागार की जो या स्वरूपाच्या गोष्टी त्यांच्याकडून करवून घेतो. यात मोठेपणा होता. आम्ही पुन्हा नाचू, म्हणजे फडणवीस म्हणायचे मी पुन्हा येईन, या नाही आम्ही पुन्हा नाचू, मागे गोंधळ केलात काय, मागे टीका केलीत काय, आम्ही पुन्हा नाचू, त्याच बाईला नाचू, असा काही अहंकाराचा विषय होता का? बरं, किमान या कार्यक्रमामध्ये दिवाळी स्नेहमिलन ठेवताना असे ॲटॉम बॉम्ब वाजवायची काहीच गरज नव्हती. तरीही संवेदना न दाखवता आपण हे सगळं कृत्य केलं, त्याबाबत सखेद आश्चर्य वाटतं. या सरकारच्या संवेदनशीलतेचा अस्त होतो आहे हे पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्पष्ट झालं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.